दिवाळीच्या पदार्थामध्ये सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे शंकरपाळी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तूप घेतलं आहे पाऊण वाटी, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर। हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झालं गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। आपल्याला जे ताटामध्ये पीठ भिजवायचं आहे आणि आता हे माझं चांगलं मिक्स झालं आहे आणि मी काढून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे, जेवढा पीठ भिजवण्यासाठी लागतो आहे तेवढा। तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा पण घातला आहे, त्याच्यामुळे अजून खुसखुशीत शंकरपाळी बनते। आणि आता आपला असा गोळा बनवून तयार आहे, छान असा गोळा बनवला आहे। आता हा 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। तर मी आता अशा काजू कतलीच्या आकारामध्येही बनवले होते आणि चौकोनीही। तर अशा छान छान बनतात आणि थोड्या 20 मिनिटं ठेवल्यानंतर पीठही थोडं चांगलं भिजतं। तर आता इथं माझ्या सगळ्या शंकरपाळ्या बनवून झाल्या आहेत। मी एकदा सगळ्या लाटून घेतले होते आणि आता तळायला सुरुवात केली आहे। तर तळाय टाकताना सगळ्यात आधी तर फुल गॅस करायचा आणि थोड्याशा लाल झाल्या की कमी गॅस करून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि आता आपले शंकरपाळ्या रेडी आहेत।